नमस्कार मित्रांनो, मी पी एस जाधव सर. आज आपण भारतीय संविधानातील आंदोलनाचा हक्क, कलमे व त्याचं स्पष्टीकरण या विषयावरती बोलणार आहोत. अलीकडेच आपण मराठा समाजाचं मुंबईमधलं आंदोलन पाहिलेलं आहे आणि त्या आंदोलनातनं आपण भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं काही महत्त्वाच्या गोष्टीवरती आपण या ठिकाणी प्रकाश टाकणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही या मुंबईमधल्या किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अलीकडे जितकी काही आंदोलनं होत आहेत त्या आंदोलनाकडे तुम्ही बारकाईनं लक्ष जर दिलात तर या आंदोलनामध्ये तरुण मुले सगळ्यात जास्त सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत. कारण ही सगळी मुले शिकलेली मुलं आहेत. ओके, शाळेमध्ये गेलेली मुलं आहेत, कॉलेजमध्ये गेलेली मुलं आहेत. यापैकी बऱ्याच मुलांना कायद्याचं ज्ञान सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य भेटलेलं आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशा पद्धतीने भेटलेलं आहे किंवा कशा पद्धतीचं आहे असे अनेक जाणकार तरुण आपल्याला अशा आंदोलनामध्ये पाहायला भेटतात. पण त्याचबरोबर असे काही तरुण आहेत की ज्यांना आंदोलन म्हणजे एकापेक्षा जास्त माणसं एकत्रित येणे व आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारणे इतकंच माहिती आहे. तर अशा सर्व तरुणांसाठी हा आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, व्यवस्थितरित्या काही कलम, काही आर्टिकल्स भारतीय संविधानामधली समजून घ्या. ती आपल्याला माहिती असली पाहिजेत. कुठल्याही आंदोलनामध्ये आपण सहभागी होत असताना किमान इतकी तरी बेसिक माहिती आपल्याला असली पाहिजे. कारण प्रत्येक आंदोलनाला एक नेतृत्व असतं, एक नेता असतो आणि त्या नेत्यावरती, त्या नेतृत्वावरती त्या पूर्ण आंदोलनाची जबाबदारी असते. म्हणून आपण जर कुठे चुकलो तर याचा परिणाम त्या नेतृत्वाला सुद्धा भोगावा लागतो, त्या नेत्याला सुद्धा भोगावा लागतो. म्हणून न्याय हक्काच्या आंदोलनासाठी जेव्हा केव्हा आपण जाल तेव्हा कमीत कमी बेसिक माहिती इतकी आपल्याला माहिती असली पाहिजे. यासाठी माझा प्रयत्न आहे. चला समजून घेऊयात आपण काही महत्वाची कलमे जी की भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला दिलेली आहेत. 19, ओके, आर्टिकल 19, ओके, त्यामध्ये 1A आहे. यामध्ये काय पहा, आपल्याला या कलमाद्वारे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य भेटलेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य पहा, अलीकडे अनेक जण आपल्याला बोलताना आपण ऐकतो की मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मी बोलू शकतो, मी माझे विचार मांडू शकतो, मी टीका करू शकतो, मी एखाद्या गोष्टीशी मी असहमती व्यक्त करू शकतो. ते जे आहे ते आर्टिकल 19 1A याद्वारे आपल्याला भेटलेला तो हक्क आहे. लक्षात घ्या, यामध्ये काय आहे महत्वाचं, तर नागरिकांना म्हणजे भारतीय नागरिकांना आपले विचार, आपली मते, आपली असहमती, टीका इत्यादी मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आपल्याला या कलमाद्वारे भेटतो. म्हणजे काय, या देशामध्ये राहणारा प्रत्येक भारतीय नागरिक त्याला पटत असलेले जे विचार आहेत, त्याला एखाद्या गोष्टीसोबत असहमती असेल, त्याची मतं असतील किंवा त्याला एखाद्या गोष्टीवरती टीका करायची असेल तर ते टीका मुक्तपणे करण्याचा अधिकार आपल्याला या कलमाद्वारे भेटतो. म्हणून ही कलम आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि लक्षात घ्या, आता आपण बोलतोय आंदोलनाच्या दृष्टिकोनातनं, तर आंदोलन हा अभिव्यक्तीचा एक प्रकार मानला जातो. आपण आंदोलन कशासाठी करतो? आपण सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक न्यायासाठी आपण आंदोलने करतो. ओके, जर आपल्यावरती काही सामाजिक अन्याय झाला असेल तर त्या न्यायासाठी आपण आंदोलने करतो. आंदोलनामध्ये आपण काय करतो तर आपले विचार व्यक्त करतो. आपल्याला समजा एखाद्या गोष्टीसोबत असहमती असेल, ओके, तर ती व्यक्त करतो. यासाठी आंदोलने होतात. म्हणून आंदोलन जे आहे ते अभिव्यक्तीचा एक प्रकार मानला जातो. फक्त या ठिकाणी आपण समूहाने एकत्रित येतो आणि आपले विचार व्यक्त करत असतो किंवा मांडण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, याला जे विचार आपण व्यक्त करत आहोत त्याची व्याप्ती खूप मोठी आहे किंवा खूप लोक तुमच्या विचारासोबत किंवा तुम्ही काढलेल्या एखाद्या निर्णयासोबत सहमत आहेत किंवा असहमत आहेत, या दोन्ही गोष्टी व्यक्त करण्यासाठी आंदोलने उभारली जातात. तर ही आहे कलम 19 1A. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला ही कलम समजली असेल. पुढच्या कलमेकडे आपण जाऊयात. नेक्स्ट आहे पहा कलम 19 1B. याच्यामध्ये काय दिलेलं आहे समजून घ्या, की जी आंदोलनं आपल्याला करायची आहेत, ओके, जी आंदोलनं आपल्याला उभारायची आहेत ती कशी उभारली गेली पाहिजेत. तर यामध्ये काय म्हटले पहा, आंदोलन ही कशी असली पाहिजेत, शांततामय असली पाहिजेत. लक्षात ठेवा, शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. ज्या तरुणांना माहिती नाहीये,
ओके, त्या तरुणांनी माहिती करून घ्या. ओके, देन शांततामय आंदोलन असली पाहिजेत. त्याचबरोबर आहेत निशस्त्र. जेव्हा आपण आंदोलनाला जातो तेव्हा कशाही प्रकारचं शस्त्र, जे कोणी शस्त्र या कॅटेगरीमध्ये येतं असं कुठलंही साधन किंवा साहित्य आपल्यासोबत असलं नसलं पाहिजे. सो शांततामय व निशस्त्र सभा घेण्याचा अधिकार नागरिकांना शांततामय व निशस्त्र पद्धतीने एकत्र जमण्याचा अधिकार आहे. लक्षात घ्या, नागरिक जे आहेत ते आंदोलन करायचं असेल तर ते एकत्र येऊ शकतात. यातल्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की ते आंदोलन जे आहे एकत्र येऊन करत असलेलं आंदोलन जे आहे ते शांततामय असलं पाहिजे व त्या आंदोलनामध्ये आलेल्या नागरिकांकडे व्यक्तींकडे कसल्याही प्रकारचं शस्त्र नसलं पाहिजे. नेक्स्ट पहा, याच कलमाद्वारे आपल्याला एकत्र जमण्याचा अधिकार मिळालेला आहे. ओके, म्हणजे आंदोलनासाठी आपण एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकतो. त्याचबरोबर म्हणजेच काय तर शांततामय मोर्चे आपण एकत्र येऊन काढू शकतो, निदर्शने काढू शकतो, आंदोलने उभारू शकतो. हे या कलमा अंतर्गत येतात. पण मोर्चे, निदर्शने, आंदोलन ही कशी असली पाहिजेत? शांततामय असली पाहिजेत. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर कलम 19(1)(b यानुसार आपल्याला पहा आंदोलन करण्याचा, एकत्र जमण्याचा अधिकार आहे. पण दोन गोष्टी यात महत्वाच्या आहेत की आपण जेव्हा एकत्र येऊ तेव्हा ते आंदोलन शांततामय पद्धतीने झालं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये जमा होणारा कुठलाही व्यक्ती जवळ, कुठल्याही नागरिकाजवळ कसल्याही प्रकारचं शस्त्र नसलं पाहिजे किंवा शस्त्रासारखं साधन नसलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे पहा, इथे आहे कलम 19(1)(c. पहा, आर्टिकल 19(1)(a) पाहिलं आपण, आर्टिकल 19(1)(b) पाहिलं, आर्टिकल 19(1) आता सी पाहत आहोत. यामध्ये काय दिलेलं आहे पहा, संघटना स्थापन करण्याचा अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे भारतातील नागरिक काय स्थापन करू शकतात? संघटना स्थापन करू शकतात. संघटना कशासाठी स्थापन केल्या जातात? त्यांचे उद्देश आहेत. कोणते उद्देश असतील? सामाजिक उद्देश असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल. ओके, यासाठी आपण काय करू शकतो? संघटना किंवा संघ स्थापन करू शकतो. म्हणजे या कलमाद्वारे आपल्याला संघटना स्थापन करण्याचा किंवा संघ स्थापन करण्याचा अधिकार मिळालेला आहे. त्याचबरोबर काय पहा, आंदोलने जी आहेत ती सहसा संघटित स्वरूपात केली जातात. ओके, आंदोलन करण्यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्ती लागतात, म्हणून आंदोलन नेहमी एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन केले जातात. त्यालाच म्हणतो आपण संघटित स्वरूपात केले जाते. त्यामुळे संघटना उभारणे गरजेचं असतं, संघटनेची स्थापना करणे गरजेचे असते किंवा संघ स्थापना करणे गरजेचे असते. म्हणून यासाठी कलम 19(1)(c) मध्ये आपल्याला संघटना स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढे चला, आता लक्षात घ्या, कलम 19(1)(a), 1(b), 1(c) या ठिकाणी आपल्याला कोणकोणते अधिकार दिलेत हे तुम्हाला समजलं असेल. बहुतांश जणाला ही माहिती पण आहे. वाचलं जरी नसेल तर ऐकून आपल्याला ही माहिती झालेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं आहे पहा, आर्टिकल 19(3). ओके, त्याच्यामध्ये ही उपकलम असतात त्याच्यामधली. लक्षात घ्या, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? निर्बंध. निर्बंध म्हणजे काही बंधनं आहेत. म्हणजे आंदोलन करत असताना आंदोलनकर्त्यावरती काही बंधनं आहेत. म्हणजे आपल्याला जे हक्क दिले आहेत ते हक्क पूर्णपणे बंधन विरहित नाहीयेत. म्हणून या ठिकाणी शब्द वापरलाय पहा, वरील हक्क पूर्ण निरंकुश नाहीत. निरंकुश नाहीत म्हणजे मुक्त नाहीयेत. तुम्हाला अधिकार दिलेत म्हणजे तुम्ही काहीही करू शकता असं नाहीये. त्या ठिकाणी काही बंधनं आहेत. ही बंधनं आपण समजून घेतली पाहिजे आणि याच बंधनाकडे आपलं दुर्लक्ष होत असतं आणि अनेक आंदोलनामध्ये ही गोष्टी माहिती नसल्यामुळे, या गोष्टीचं ज्ञान नसल्यामुळे अनेक तरुण मुलांकडनं काही चुका होतात आणि नंतर त्यांच्यावरती खटले दाखल होतात. मग त्याचा परिणाम वेगळाच होत राहतो. त्यामुळे तरुणांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आंदोलन करत असताना महत्वाच्या काही गोष्टी आहेत. लक्षात घ्या, कोणत्या आहेत? की आंदोलन करत असताना राष्ट्रीय सुरक्षेसाठी, सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी, नैतिकतेसाठी, न्यायालयाचा अवमान टाळण्यासाठी सरकार या हक्कावर मर्यादा आणू शकते. लक्षात घ्या, सरकार या हक्कावरती मर्यादा आणू शकते. म्हणजे काय पहा, 19(1)(a), 19(1)(b), 19(1)(c). ओके,
या तिन्ही अधिकारावरती सरकार काय आणू शकते, मर्यादा आणू शकते. ओके, मर्यादा आणू शकते. कारण काय असली पाहिजेत बघा, जर त्या आंदोलनामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल, त्या आंदोलनामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, त्या आंदोलन नैतिकतेनुसार न होता त्या आंदोलनामध्ये अनैतिकता दिसून येत असेल, त्या आंदोलनामधून न्यायालयाचा अवमान होत असेल किंवा त्या आंदोलनासाठी न्यायालयाने काही बाबी उल्लेखलेल्या असतील किंवा सांगितलेल्या असतील, त्याप्रमाणे ते आंदोलन होत नसेल तर सरकार या हक्कावरती मर्यादा आणू शकते. तर लक्षात घ्या, म्हणजेच काय, आंदोलन परवानगीशिवाय हिंसात्मक किंवा सार्वजनिक शांतता भंग करणारे असेल तर ते बेकायदेशीर ठरते. लक्षात घ्या, एखाद्या आंदोलनाला बेकायदेशीर ठरवण्याचा हक्क सरकारला किंवा न्याय व्यवस्थेला आहे. तो कधी आहे, जेव्हा एखादं आंदोलन परवानगीशिवाय सुरू आहे किंवा त्या आंदोलनाने हिंसात्मक वळण घेतलेलं आहे किंवा त्या आंदोलनामुळे सार्वजनिक शांतता जर भंग होत असेल तेव्हा ते आंदोलन बेकायदेशीर ठरवलं जाऊ शकतं. याची कल्पना आपल्याला असली पाहिजे. तर मित्रांनो पहा, आपल्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक न्याय हक्कासाठी, राजकीय न्याय हक्कासाठी वेळोवेळी आपल्याला आंदोलने करावी लागतात. कारण सरकार मायबापकडनं आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन हे एक प्रभावी साधन ठरतं. म्हणून आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीचं एक प्रमुख साधन मानलं जातं आणि त्याद्वारे त्या देशातील जनता आपलं म्हणणं या देशाच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. पण ते करत असताना काय झालं नाही पाहिजे, जेणेकरून आपलं जे आंदोलन आहे ते बेकायदेशीर ठरणार नाही, याची जाण आंदोलनकर्त्यांना असणं खूप गरजेचं आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या तसेच भारतातल्या सर्व तरुणांनी या कलमाचाही अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आय होप तुम्हाला ही कलम आणि ही निर्बंध जी आहेत ती समजली असतील. म्हणजे काय, आपल्याला जर आपल्या मागण्या, आपले विचार, आपली अभिव्यक्ती, आपली असहमती, आपली टीका व्यक्त करायची असेल आणि ती संघटित स्वरूपामध्ये जर व्यक्त करायची असेल तर या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय, पहा, भारतीय नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. भारतीय नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. कारण आंदोलन हे एक अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य किंवा एक अभिव्यक्तीचं साधन मानलं जातं, पण तो कायदेशीर असला पाहिजे. ते आंदोलन कायदेशीर असलं पाहिजे, ते आंदोलन शांततामय असलं पाहिजे आणि सुव्यवस्था राखूनच केलं गेलं पाहिजे. तेव्हा हे जे आंदोलन आहे ते कायदेशीर ठरतं. म्हणून आपल्या कुठल्याही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय न्याय हक्कासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी व्हाल तेव्हा तेव्हा या सर्व गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजेत, जेणेकरून त्या आंदोलनाद्वारे आपल्याला अपेक्षित असलेल्या ज्या गोष्टी आहेत ते लवकर साध्य होईल. आणि इतका मोठा भारत देश आहे, इतकं मोठं आपलं राज्य आहे, प्रत्येक राज्य या देशामधलं खूप मोठं आहे. त्या ठिकाणची सामाजिक व्यवस्था असेल, शैक्षणिक व्यवस्था असेल, आर्थिक व्यवस्था असेल, राजकीय व्यवस्था असेल, तीही टिकून राहील आणि आपले म्हणणे सरकारपर्यंत किंवा राज्यकर्त्यापर्यंत योग्य पद्धतीने आपल्याला पोहोचवता येईल. आय होप मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्याला समजलेल्या असतील. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.